शेतकऱ्यांविषयी, कारण कांद्याचे भाव निश्चितीचे नाफेडचे अधिकार आता काढण्यात आलेले आहेत। शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा या निमित्तानं प्रयत्न केला जातोय। कांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज होता। नाफेड एनसीसीएफच्या खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठही फिरवली होती आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय आता एक मोठा निर्णय झालेला आहे। कांद्याचे भाव निश्चितीचे नाफेडचे अधिकार आता काढलेले आहेत आणि याच माध्यमातून आता नाराज शेतकऱ्यांची कुठेतरी समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, आता शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी म्हणूनच कांद्याचे भाव निश्चितीचे नाफेडकडून अधिकार काढलेत असंच म्हणायचं का? खरं तर वारंवार शेतकऱ्यांकडून नाफेड करून जी कांदा खरेदी केली जाते त्यावर नाराजी व्यक्त केली जात असते। कारण कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मिळणारा कांद्याचा भाव आणि नाफेडचा भाव याच्यामध्ये फरक असतो। शिवाय नाफेड कांदा खरेदी करताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अटी आणि शर्ती देखील लावल्या जातात। कांद्याची साईज काय असेल, कांद्याची प्रतवारी काय असेल, असे वेगवेगळ्या अटी आणि निकष नाफेडकडून कांदा खरेदीसाठी लावण्यात येतात। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असते आणि यंदा देखील जवळपास 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत होणार होती। मात्र त्याकडे शेतकऱ्यांनी आता पाठ फिरवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याला नाफेडपेक्षा जास्त भाव मिळतोय। याआधी नाफेडचे भाव हे दररोज ठरवले जात होते, मात्र आता नाफेड चे भाव जे आहे ते आता वाणिज्य मंत्रालयाकडून दर आठवड्याला ठरवले जातात आणि सध्या नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला त्यापेक्षा जास्त दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची पसंती जी आहे ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपले कांदे विकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी आता नाफेडचे अधिकार काढून घेतलेले आहेत। आणि धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण एक मोठी अपडेट पाहतोय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची, नाफेडला आता कांद्याचे भाव ठरवण्याचे अधिकार काढण्यात आले।